अयोध्येमध्ये इतिहास रचला गेलेला आहे। भगवान राम लल्लांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचं भव्य आरोहण पार पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावरती हा धर्मध्वज फडकावण्यात आला। या क्षणी संपूर्ण अयोध्या राम नामाच्या जय घोषानं दुमदुमून गेली होती। या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येनं साधू संत श्रद्धाळू आणि नागरिक उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही या सोहळ्याला उपस्थित होते। मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकावण्याचा हा क्षण संपूर्ण राष्ट्रासाठी गर्वाचा ठरला। आता या ध्वजाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती पाहणार आहोत। राम मंदिराच्या नवीन ध्वजाची एकूण उंची 191 फूट इतकी आहे। ध्वजामध्ये 161 फूट मंदिराच्या मुख्य शिखराची उंची समाविष्ट आहे। ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद आहे। ध्वजाचं वजन हे 2 ते 3 किलोग्राम इतकं आहे। ध्वज हाताने शिवून तयार होण्यासाठी तब्बल 25 दिवस लागले। ध्वजामध्ये एव्हिएशन ग्रेड पॅराशूट नायलॉन आणि रेशमचा वापर आहे। पॅराशूट ग्रेड नायलॉनमध्ये सिल्क सॅटिनच्या धाग्याचा वापर करण्यात आलाय। वेगवान वारे, मुसळधार पाऊस, हवामानातील बदलाचा लगेच परिणाम या ध्वजावर होणार नाही। दरम्यान या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत भावनिक शब्दात आपले विचार व्यक्त केलेले आहेत। हे केवळ मंदिराचं शिखर नव्हे तर भारताच्या आध्यात्मिक चेतनेचं प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। तसंच स्वप्न, श्रद्धा आणि संकल्प यांचं एकत्रित फळ साकार झाल्याची भावना मोदींनी व्यक्त केलेली आहे। अयोध्या नगरी भारत की सांस्कृतिक चेतना के एक और उत्कर्ष बिंदु की साक्षी बन रही है। आज संपूर्ण भारत, संपूर्ण विश्व राममय है। हर राम भक्त के हृदय में अद्वितीय संतोष है, असीम कृतज्ञता है, अपार अलौकिक आनंद है। ये धर्म ध्वजा केवल एक ध्वजा नहीं, ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है। अगर भारत को साल 2047 तक विकसित बनाना है, अगर समाज को सामर्थ्यवान बनाना है, तो हमें अपने भीतर राम को जगाना होगा। हमें अपने भीतर के राम की प्राण प्रतिष्ठा करनी होगी। और इस संकल्प के लिए आज से बेहतर दिन और क्या हो सकता है। साथियों, 25 नवंबर का यह ऐतिहासिक दिन अपनी विरासत पर गर्व का एक और अद्भुत क्षण लेकर आया है। इसकी वजह है धर्म ध्वजा पर अंकित कोविदार वृक्ष। तर काही खास आमंत्रितांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं। यात सरसंघचालक मोहन भागवत यांचा देखील समावेश होता। आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असल्याचं मोहन भागवतांनी म्हटलंय। तसंच यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या आत्म्यांना समाधान मिळालं पाहिजे असं देखील मोहन भागवत यांनी म्हटलंय। त्यांनी आणखी काय म्हटलंय ते थेट पाहूयात। आज हम सबके लिए सार्थकता का दिवस है। इतने लोगों ने सपना देखा, इतने लोगों ने प्रयास किए, इतने लोगों ने अपने प्राण अर्पण किए। आज उनकी स्वर्गस्थ आत्मा तृप्त हुई होगी। मंदिर निर्माण की शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण हो गई, ध्वजारोहण हो गया। राम राज्य का ध्वज जो कभी अयोध्या में फहराता था और संपूर्ण विश्व में अपने आलोक से सुख शांति प्रदान करता था,
वो ध्वज आज फिर से नीचे से ऊपर चढ़ता हुआ और अपने शिखर पर विराजमान होता हुआ हमने अपनी आंखों से देखा है, इसी देह में देखा है। तर रामलल्लांच्या तेजानं अयोध्या उजळलेली असून देशभरातील जनतेसाठी हा क्षण अपार आनंदाचा ठरला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।